खऱ्या अर्थाने आता मला वाटतंय की हेच तर सगळं मी डिझर्व करत होतो. आता आता हळूहळू तेच सगळं मिळायला लागलंय आई मला. ऐक, छोट्या डब्यात ना तुझ्या आवडीची शेंगदाण्याची चटणी आहे, ती खायला विसरू नकोस हा. हो आई. नीट जेव. हो, तू सुद्धा जेव. ठेवते हा. पाणी पण बर्फाचंच होतं. आणि आईस्क्रीम तर खाल्लंच असणार. वा ग वा, मग आणायला कशाला दोष देतेस? हे एवढं थंड खाल्ल्यानंतर प्यायल्यानंतर घसा बसणार नाही तर काय. आता एक काम कर, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कर हा, आणि मग आलं घातलेला चहा पण घे. हो आई, जयंत हे सगळं करून देतोय मला. तू उगाचच माझी एवढी काळजी करतेस. जर दोन माणसं एका वेळी तुझ्यावर इतकं प्रेम करतायत तर देवाचे आभार मानायचे बाळा. अगं कित्येकांच्या नशिबी प्रेम करणार एक माणूस नसतं ग. बरं, आणि हे बघ, ते काळजी घेतायत, ते तुझ्यावर खूप प्रेम करतायत. तुझं काय? तू त्यांची काळजी घेतेस की नाही? हा, लक्ष असू द्या बाळा. हो आई. बरं 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 बरं, मी पण काय बोलत बसले. मी फोन ठेवते, पण पटकन मिठाच्या पाण्याच्या गोळ्या कर हा, आणि आलं घातलेला चहा. आई अगं, मी एक काम करते, मी नंतर करते कॉल तुला, ठीक आहे? ठेवते आता. हा, ठेवते ठेवते बाळा, काळजी घे. इतका वेळ फोन चालू आहे म्हणजे नक्की आईशीच बोलत असेल. पण तिने आईला कालच्याबद्दल काही सांगितलं नसेल ना. नुसतं असं तिला बघत राहणं हे नाही चालणार. ती कोणाशी नेमकं काय बोलते हे मला कळायला हवं. येस, अदरवाईज ऑफिसमध्ये ऑफिसचं काम सोडून तिच्याबद्दल विचार करण्यातच माझा पूर्ण वेळ निघून जाईल. किती जोरात विश्वा, अरे किती जोरात ब्रेक मारलास, घाबरलेस मी. सॉरी, जरा स्पीड मध्ये होतो. तुम्हाला लागलं नाही ना? नाही नाही. काय रे, कुठे आहेस तू? जानूच्या लग्नाला पण नाही आलास. आम्हाला सगळ्यांच आश्चर्य वाटलं. तू शहराबाहेर वगैरे गेला होतास का? नाही, म्हणजे येणार होतो, पण घरी ना जरा प्रॉब्लेम सुरू होते, त्यामुळे येताच नाही आलं. अगं बाई, जानू काही बोलली नाही मला. सगळं ठीक आहे ना बाळा आता घरी? हो हो, आता ठीक आहे, म्हणजे सॉल्व्ह झालेत प्रॉब्लेम. बाकी तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे रे, पण तू पण जरा सांभाळून गाडी चालव. लक्ष नव्हतं तुझं गाडी चालवताना, बरोबर ना? हो, ते चुकलंच माझं काकू, स्पीड मध्ये होतो. काळजी घे. हो. आणि हे बघ, जानूचं जरी लग्न झालं असलं तरी तू घरी येणं थांबवू नकोस, अधूनमधून येत जा. हो काकू, येतो. बरं, आपली अशी भेट झाली हे जानूला सांगू नका प्लीज. म्हणजे काय आहे की तसं टेन्शन नाही, पण ते उगीच विचार करत बसेल ना ती. कळतंय मला, नाही सांगणार. पण तू सुद्धा काळजी घेशील. गाडी चालवताना जरा लक्ष असू दे. तुम्हाला कुठे सोडू का? अरे नाही, इथे जवळच जायचंय. येतो. अरे
सावकाश? देवा, त्याच्या आयुष्यात जे काही प्रश्न आहे ते प्रश्न लवकरात लवकर सोडव. झाली बाबा एकदाची सगळी कामं. हो ना. हो, आईला एक फोन करता का? मी बोलले होते तिला रेजिस्ट्रेशन झाल्या झाल्या तुला फोन करेन म्हणून. अरे हे गे आगे फोन लावलाय. बोल ग वीणा. हॅलो आई, झालं बरं का रेजिस्ट्रेशन? हो हो, मी बोलले होते ना तुला लगेच फोन करेन म्हणून. झालं. अरे वा, झालं का? छान छान. हो ना. आई बरं, आईंचा काही फोन वगैरे आला होता का ग? नाही नाही, काही कोणाचा फोन वगैरे आला नाही. वीणा, आता एक काम कर, घरी जाताना मिठाई घेऊन जा आणि देवापुढे ठेव, नमस्कार कर मिठाई? आणि घरच्यांना ही आनंदाची बातमी सांग जागेची. अगं, घरच्यांपासून ही अशी एवढी महत्वाची गोष्ट, आनंदाची गोष्ट लपवून ठेवणारीस का तू? हो ना. हा, बरं बरं आई, आम्ही आता निघतोय. मी तुला नंतर निवांत करते हा फोन. हा हा. बर, ठीक आहे. लगे तुझ्या आईला सांगितलंय तोपर्यंत ठीक आहे, पण घरी जाऊन काय कोणाला सांगू नकोस हा. तुला काय सांगायचं झालं तर मला सांग हा. तू काय खाणार आहेस?